हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गॉड इज गुड अँड ऑल द टाइम. एक गोष्ट आज जगातून लुप्त होत चालली आहे आणि ती म्हणजे धीर. म्हणून तो धीर नसल्यामुळं आज अपघात ठरत आहेत मोठमोठे आणि नाहक कित्येक लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. धीर नसल्यामुळं निर्णय चुकीचे होत आहेत. धीर नसल्यामुळं संगती चुकीची होत आहे. धीर नसल्यामुळं मनुष्य चुकीच्या पद्धतीने आपला विजय मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु धन्य ते लोक जे येशूवर विश्वास ठेवतात, जे धीराने वाट पाहतात, तो देव त्यांच्यावर अनुग्रह करतो. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि येशू ख्रिस्ताने योहानाचा 14 अध्याय 15 अध्याय 16 अध्याय या 3 अध्यायामध्ये इतकं संभाषण केलं, इतक्या गोष्टी बोलला आणि त्या अध्यायाचा शेवट करताना तो असं म्हणतो योहान 16:33 मध्ये, माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांनी सुरुवात केली 14 अध्यायामध्ये. त्या 14 अध्यायाचं पहिलं वचन सांगतं, तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या पुष्कळ जागा आहेत, नसत्या तर मी तुम्हाला सांगितलं असतं. मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो. आणि एकदा का जागा तयार झाली की येशू विलंब न करता त्याच्या निवडलेल्या लोकांना, जे त्याच्यामध्ये झोपी गेलेले आहेत आणि जे त्याच्यामध्ये चालत आहे, त्यांना न्यायला येणार आहे. 15 अध्यायामध्ये त्यांनी द्राक्षबल, फाटा, मित्र, संगती, 16 अध्यायामध्ये पवित्र आत्मा, जगातल्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर तो म्हणतो की तुम्हाला माझ्या ठाई शांती मिळावी म्हणून मी या गोष्टी बोललेलो आहे. जगात तुम्हाला क्लेश होतील. येशू स्पष्ट बोलत आहे, जगात तुम्ही कुटुंबात असाल, नोकरी व्यवसायात असाल, तुम्ही समाजात असाल, सेवा कार्यात असाल, जिथे कुठे असाल, तुम्ही जर येशूवर विश्वास ठेवता, जगात तुम्हाला क्लेश होतील. परंतु पुढे तो म्हणतो, धीर धरा, मी त्या जगाला जिंकला आहे ज्या जगात क्लेश आहेत. मी त्या जगाला जिंकला आहे ज्या जगात आजारपण आहेत. मी त्या जगाला जिंकला आहे ज्या जगात तुम्हाला दुःख आणि समस्या आहेत. ज्या जगाला मी जिंकला आहे जिथं तुम्हाला अडचणी आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून तो म्हणते धीर धरा. कारण आपण पाहिलं मागच्या वेळेला की आमचा देव सुद्धा धीर धरून धीराने तो वाट पाहतोय की कुणाचाही नाश होऊ नये, त्याचं तारण व्हावं. म्हणून या दिवसांमध्ये मी पाहतो की मनुष्य असे मनुष्य प्रभूकडे वळत आहेत. अशा लोकांचे जीवन बदलत आहेत. का? कारण पिता आज पुत्राला थांबून ठेवलेला आहे. पुत्र पित्याला विनंती करत आहे की यांचा नरकात नाश होऊ नये, ते तुझ्या राज्यात यावेत. म्हणून येशूला येण्यासाठी विलंब होत आहे. दावीद महाराज धीराविषयी सुंदर गोष्टी बोलतात. दाविदाने लिहिलेले एक स्तोत्र आहे, सुटकेबद्दल उपकार स्तुती, या स्तोत्राचे शीर्षक आहे स्तोत्र 40 1 आणि 2. स्तोत्र 40 वचन 1 आणि 2. दावीद म्हणत आहे, मी धीर धरून कुणाची वाट पाहिली? परमेश्वराची वाट पाहिली, तेव्हा त्याने माझ्याकडे वळून. तुम्ही जेव्हा धीर धरून येशूची वाट पाहताना तुमच्याकडं कुठला VIP वळत नाही, तुमच्याकडं कुठला तुमच्या जो सपोर्ट करणारा व्यक्ती तो वळत नाही, तर तुमच्याकडं स्वतः या जगाचा सृष्टीकर्ता वळतो. हालेलुया. आज जर कोणी इथं बसलेला व्यक्ती कुठल्या मनुष्याकडे जर अपेक्षा करत असेल, तर त्यांनी कुठंतरी आपल्या विश्वासाला बदलावं. कदाचित मला सहाय्य करणारा कुठला मनुष्य असेल, माझी ट्रीटमेंट करणारा डॉक्टर असेल, मला सोडवण्यासाठी विचार करते कुठला पॉलिटिशियन असेल, पण मला सांगू द्या, दावीद महाराज म्हणत आहे की मी धीर धरून त्या देवाची वाट पाहिली. बायबल सांगतं तो माझ्याकडं वळाला. हालेलुया. आम्ही अपेक्षा करतो मनुष्याकडं आणि तिथंच कुठंतरी आमचं अपेक्षा भंग होतं आणि तिथून आम्ही निराश व्हायला लागतो. पण आजपासून आपल्या मनाला शिकवा की माझ्यासाठी कुणी वळलं नाही तर हरकत नाही, पण माझा देव माझ्याकडे वळेल. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला सांगू दे की या एका शब्दामध्ये इतकं सामर्थ्य आहे ना, ज्या वेळेला सर्व स्वर्गामध्ये करोडो अरबो देवदूत त्याची आराधना करत आहेत
आणि देव पण त्याच्यापुढे तल्लीन झालेला आहे. आणि सडनली त्याला कळतंय पृथ्वीवरती कोणीतरी धीर धरून माझी वाट पाहत आहे, मला आज कुठेतरी माझ्या अपेक्षाकडून पाहत आहे. येशू त्या ठिकाणामध्ये वळतो तर सगळे स्वर्गदूत तुमच्याकडे वळतात. ते म्हणतात आम्ही याची आराधना करत आहे आणि हा मग्न झाला, आता हा कुठं पाहतोय. हालेलुया. स्वर्गाला जर आमच्याकडे वळवायचं असेल तर त्याच्यासाठी उत्तम चावी आहे, धीर धरून त्याची वाट पहा. आमेन. जो त्याची धीर धरून वाट पाहतो उसे थोडा लेट मिलेगा लेकिन बेस्ट मिलेगा. आमेन. पुढे म्हटलेलं आहे माझा धावा त्याने ऐकला. नंबर 2, नाशाच्या खाचेतून दलदलीच्या चिखलातून त्याने मला वर काढिले, माझे पाय खडकावर ठेवले आणि माझी पावले स्थिर केली. हालेलुया. आज कुठल्या ना कुठल्या दलदलीत रुतलेत का पावलं तुमचे? आज कुठल्या ना कुठल्या दलदलीमध्ये तुम्ही प्रयत्न करताय का बाहेर येण्यासाठी? तुमच्या प्रयत्नाने काय होणार नाही. तुम्ही धीर धरून वाट पाहता, तुमचा देव तुमच्याकडे वळतो, तुमचा धावा ऐकतो आणि नाशाच्या खाचेतून दलदलीच्या चिखलातून तो आम्हाला वर काढतो. एक गोष्ट त्या ठिकाणी दावीद महाराज करत आहे. त्याच्या अडचणीत, त्याच्या समस्यात, त्याच्या संकटात तो धीर धरून ज्या वेळेला परमेश्वराची वाट पाहतो, धावा करतो, त्यावेळेला नंबर 1 त्याला नाशाच्या खाचेतून दलदलीच्या चिखलातून परमेश्वर वर काढतो. या वर्षामध्ये मला सांगू द्या, जो कोणी धीर धरून त्या देवाची वाट पाहत आहे तो तुम्हाला वर घेत आहे. वर येणं म्हणजे उन्नतीचं चिन्ह, वर येणं म्हणजे विकासाचं चिन्ह, वर येणं म्हणजे उत्तम आशीर्वादाचं चिन्ह. ती परिस्थिती राहणार नाही, पहिल्यासारखं काही राहणार नाही. देव सर्व बदलणार आहे. त्याच लोकांच्या जीवनात बदलणार आहे जे त्यांच्या जीवनातल्या क्लेशामध्ये, अडचणीमध्ये, दुःखामध्ये, आजारपणामध्ये, कर्जामध्ये, गरिबीमध्ये जे अजूनही येशूची वाट धीर धरून वाट पाहत आहे त्यांच्या जीवनात हे होणारच. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जाऊया 2 तिमोथी 2 अध्याय वचन 12. धीराविषयी बायबल काय सांगतं? 2 तिमोथी 2:12 असं सांगतं, जो धीराने सहन करतो तो त्याच्याबरोबर राज्य करतो. हे वचन तुम्हाला आज एक चालना देते. हे वचन तुम्हाला उत्तेजन देत आहे. आणि वचन तिमोथेला पत्र त्या पौलाने लिहिलं जो स्वतः जेलमधल्या यातना भोगत आहे, जो स्वतः जेलमधल्या त्या समस्या अडचणीमध्ये आहे, जो कदाचित उपाशी तापाशी आहे, जो त्या एखाद्या वाईट समस्येतून जात आहे, त्याच्या शरीरावर जखमा असतील, तो बंदिस्त अवस्थेमध्ये आहे. पण तो त्या ठिकाणामध्ये तिमोथेला पत्र लिहून, एक पास्टरला लिहिलेलं पत्र आहे. पास्टर लेटर्स याला म्हणतात. त्याच्यामध्ये एका यंग पास्टरला एक सिनियर पास्टर लेटर देऊन काय म्हणते माहितीये का? जो धीराने सहन करतो तो त्याच्याबरोबर राज्य करतो. याचा अर्थ तो स्वतः त्या अडचणीतच जातोय, याचा अर्थ तो सहन करतोय. त्याला माहितीये या पृथ्वीतलावरती जरी त्याचा शिरच्छेद होणार आहे, पौलाचं मुंडकं उडवण्यात आलं, पण त्याला माहिती आहे की या गोष्टी फक्त शरीरासाठी आहे, पण माझ्या आत्म्यासाठी देवाचं राज्य आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या वचनाला घेऊन आम्ही दाविदाच्या जीवनातून पाहत आहोत की दाविदाला बेतलेमामध्ये अभिषेक झाला. अभिषेकानंतर त्याची उन्नती झाली. तो राजाचा शस्त्रवाहक झाला. राजाला दुष्टात्म्याचा त्रास होत होता. तो विणा वाजवायचा तर त्याला बरं वाटायचं. आणि कालांतरानंतर गोलियात आला आणि गोलियातचं युद्ध आम्हा सगळ्यांना माहिती आहे, राईट. दाविदाने दगड मारूनच इतक्या मोठ्या बलवान वीराला संपवलं. वास्तविक मी तुम्हाला सांगू इच्छितो, दावीद ज्या वेळेला त्या युद्धभूमीवर गेला, दावीद जाताना एक टिफिन बॉय म्हणून गेला होता, है ना? काय घेऊन गेला होता तो? जेवण घेऊन गेलता, जेवणाचं गाठोडं घेऊन गेलता. पण येताना तो एक ग्रेट वॉरियर म्हणून आला होता. हालेलुया. कसा होऊन आला त्याच्याविषयी थोडंसं युद्धाकडे न जाता मी तुम्हाला थोडंसं पुढे घेऊन जातो की जिथं गोलियाताचा वध झाला, गोलियाताचं मुंडकं त्यांनी उडवलं, गोलियाताचं शिर आपल्या हातामध्ये घेऊन तो निघाला आणि तिथं बेतलेहममध्ये त्या ठिकाणामध्ये तो पोहोचला. आणि तिथून पुढं 1 शमूएल 18 अध्याय आणि वचन 1 पासून पुढं काय सांगता ऐका. योनाथन हा शौलाचा मुलगा आहे.
योनाथन त्या राजाचा मुलगा राजकुमार आहे आणि ज्या वेळेला त्यांनी पाहिलं की आमच्या राज्यावरती इतकं मोठं संकट होतं, गोलियात येऊन 40 दिवस आव्हान देत होता, आमची नाचक्की झाली होती, त्याने आमच्या देवाला तुच्छ लेखलं होतं, देवाच्या प्रजेला तुच्छ लेखलं होतं, राजाला तुच्छ लेखलं होतं, पण हा दावीद गेला आणि त्या महावीराशी लढला आणि त्या महावीराचा वध करून त्याचा शिरच्छेद करून आलेला आहे. आणि ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी दावीद त्या राजाशी बोलत असताना राजाचा राजपुत्र योनाथन त्याला दावीद आपल्या प्राणापेक्षा अधिक प्रिय वाटला. हालेलुया. शौलाने त्या दिवशी दावीदाला पाठवलं नाही, तर त्या दिवशी आपल्या राजमहालामध्ये एकदम रॉयल सूटमध्ये, एकदम रॉयल ट्रीटमेंटमध्ये, त्याला एकदम राजकीय क्षेत्रामध्ये त्याला इतका मोठा विजय मिळाला म्हणून आपल्याकडे ठेवून घेतलं. मला सांगू द्या, ज्यांनी तुम्हाला कदाचित तुच्छ लेखलं असेल, जे तुम्हाला काहीच समजत नाहीये ना, तो तुमचा देव दाविदाप्रमाणे तुम्हाला विजयी करेल आणि लोक तुम्हाला आपल्याकडे ठेवून घेण्यासाठी आग्रह करतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. 2 वेळा उल्लेख केला या ठिकाणात. प्राणा म्हणजे त्याचा जीव जडला, त्याला खूप चांगलं वाटलं की आमच्या राज्यात कुठेतरी आहे. मला सांगू द्या की त्या राजकुमाराबरोबर आज लोक नाही का, पास्टरचे राईट लेफ्ट हँड, प्रॉफेटचे राईट लेफ्ट हँड, यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट घातला, लगेच फोटो बिटो लगेच लोकांना असं दाखवा आमचं कॉन्टॅक्ट आहे ना. आणि या राजकुमाराशी लोकांची ओळख असावी, त्या राज्यात धडपड असेल, पण राजकुमार दाविदाबरोबर आपलं कॉन्टॅक्ट व्हावं म्हणून अनभाग करत आहे आणि आपल्या प्राणाप्रमाणे त्याला प्रिय समजत आहे. गोलियाथाशी युद्ध करायच्या आधी शौलाने तेच केलं. शौलाचा झगा दाविदाच्या अंगात आला नाही, शौलाचं शिरस्त्राण त्याच्या डोक्यात बसलं नाही, शौलाचे हत्यार त्याला घेता आले नाही. पण योनाथन या ठिकाणामध्ये, जॉनाथन ज्याला म्हणतात, ज्याने आपला झगा उतरून दिला दाविदाला. जाताना कदाचित तो वरचं जे अंग असेल त्या अंगामध्ये काही नसेल, फक्त खाली एखाद्या त्या आम्ही पाहतो जसं दाविदाचं युद्ध पाहतो त्याच्यामध्ये दाविदाच्या अंगावर साधारण कपडे आहेत, परंतु त्या दिवशी दाविदाला रॉयल गार्मेंट्स मिळाले. राजकीय वस्त्र कधी मिळतात? जो धीराने सहन करतो तो त्याच्याबरोबर राज्य करतो. हालेलुया. आमचा योनाथन, आमचा येशू, त्याने आमच्यासाठी सर्वस्व देऊन टाकले. त्याने आमच्यासाठी तारणाचा झगा दिलेला आहे. राजकीय वस्त्र कदाचित मनुष्याला बाह्य स्वरूपाने आकर्षित करत असेल, परंतु हा तारणाचा झगा जो येशूच्या द्वारे तुम्हाला आणि मला मिळालेला आहे, त्याच्याद्वारे स्वर्गीय दूत देखील आनंद करतात आणि नरक दूत दुःख करतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपला पेहराव तलवार, धनुष्य. सकाळ सकाळी युद्धाच्या आधी, गोलियाथाला मारायच्या आधी बापाने दाविदाला म्हटलं असेल, इकडे ते मेंढरं ठेव तिथं, तुझे भाऊ लोक गेले लढाईला, हे गाठोडं घेऊन जा, भाकरी आहेत, पनीरचे गोळे आहेत, भाजी भाकरी आहेत, जा तुझ्या भावांना बघून त्यांना देऊन ये. जाताना बिचारा आपला असा गाठोडं घेऊन गेला होता, असं येताना मला सांगू द्या, जर एवढं सगळं जर त्याला घातलेलं दावीद पाय पाय घरी गेला असेल का? राजशाही रथामध्ये स्पेशल एक अजून एक मागं रथ असेल, पुढे एक रथ असेल, आणि दावीद बेथलेम मध्ये कुणी घोडा घेऊन नसेल गेलं, पण दावीद त्या दिवशी राजशाही थाटामध्ये आपल्या घरी आला. तोच देव तुमच्या घरी, तुमच्या कामावर, तुमच्या क्षेत्रात, तुमच्या बिझनेसमध्ये एका राजकीय अभिषेकामध्ये घेऊन जाईल. जर तुम्ही धीराने सोचता तर त्याच्याबरोबर राज्यही करता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी जस्ट इमॅजिन करतो की त्याचा जसा ECG आम्ही दाविदाचा पाहतो, रानातून एक संध्याकाळ त्याच्यासाठी आवाज आला की या देशाचा भविष्यवक्ता, या देशाचा शास्ता, या देशाचा महायाजक शमूएल तुझी वाट बघत आहे. त्या दिवशी त्या रानातून बेथलेमामध्ये तो अभिषेक मिळाला, तो वर आला. तिथून शौलाच्या घरामध्ये तो शस्त्रवाग झाला, विणा वाजवायला लागला. पुन्हा तो खाली आला, शेवडं मेंढरं सांभाळायला लागला होता. पण पुन्हा एक दिवस आला की तो टिफिन बॉय म्हणून त्या रणभूमीवरती गेला होता, परंतु ज्या परतून आला तेव्हा एखाद्या राजपुत्रासारखा आला. हालेलुया. प्रभू म्हणे तुम्हाला जे काही काम मिळतं, कदाचित तुमच्या कामाची कुणी दखल घेत नाहीये, कदाचित तुम्हाला तुच्छ लेखलं जात आहे, नो प्रॉब्लेम. कदाचित आज त्याच्या बापाने त्याला एकदम निकृष्ट दर्जाचं काम दिलं, बापासमोर
शमूएलाने त्याला अभिषेक केला होता, पण तरी सुद्धा बापाने त्याला रणभूमीवरती त्या भावांच्या सेवेसाठी पाठवलं ज्या भावांना देवाने नापसंत केलं होतं. परंतु दावीद त्या ठिकाणामध्ये आपल्या भावाबद्दल किंवा वडिलांबद्दल त्यांनी कुठल्याही मनामध्ये अडकटी ठेवली नाही. तो गेला, जाताना निश्चित तो तिथं एक डबेवाला म्हणून गेला, पण येताना राजकुमार म्हणून आला. काय स्वागत झालं असेल बेथलेम मध्ये. मला सांगू, तुमची वेळ पण जवळ आहे. तुमच्या बेथलेम मध्ये लोक पाहतील हा होता काय, ही होती काय, आणि देवाने केलं काय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तो धीराने सोचतो, 2 तिमोथी 2:12 प्रमाणे तो त्याच्याबरोबर राज्यही करतो. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि जसं या गोष्टी झाल्या तिथून पुढं देवाने त्याच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य केलं आणि त्याच्यावरती एक जबाबदारी देण्यात आली. पुढे जाऊया, काय सांगतं वचन, 5 वचन. कुठे त्याला शाऊल दावीदाला पाठवी, इकडे तिकडे जाऊन. तुम्हाला जिकडे तिकडे कोणी तुम्हाला पाठवत नव्हते, तुम्हाला त्या योग्यतेचं समजत नसेल, याचं काम आहे ना, झाडूच मार, पुसूनच घे, तू तेवढ्याच लाईनीत राहा. पण ज्या देव कार्य करतो ना, परमेश्वर ज्यांनी तुम्हाला कधी ओळखलं नाही त्याच लोकांना उपयोगात आणून तुमच्या कल्पनाशक्तीच्या पुढे जाऊन परमेश्वर तुमचा उपयोग करून घेईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्या जबाबदाऱ्या घेऊन तुम्ही जिकडे तिकडे जाताल, दाविदाप्रमाणे चतुराईने कार्यसिद्धी करताल, जर तुम्ही धीराने त्याची वाट पाहत असाल तर. पहिले शस्त्रावर नेमलं, पहिले शस्त्रवाहक म्हणून त्याला उभं केलं. विना वाजवायला आला होता, पण त्याला शस्त्रवाहक म्हणून त्याला निवडलं, बॉडीगार्ड म्हणून निवडलं. परंतु पुढे जाऊन त्याचं प्रमोशन, त्याचा ECG वर जायला लागला. आणि बायबल सांगतं की त्याला योद्ध्यांवर नेमलं. कोणत्या योद्ध्यांवर नेमलं असेल त्याला? कदाचित त्या योद्ध्यांमध्ये दाविदाचा मोठा भाऊ असेल, 1 नंबरचा भाऊ असेल, 2 नंबरचा भाऊ असेल, 3 नंबरचा भाऊ असेल, अलियाब असेल, शामा असेल, जे दाविदाच्या दृष्टीने योद्धे होते. परंतु देवाने त्यांच्यावर दाविदाला एक लीडर म्हणून उभं केलं. का? 2 तिमोथी 2:12 सांगतो, जो धीराने सोचतो तो त्याच्याबरोबर राज्य करतो. कदाचित त्या भावाने त्या युद्धभूमीवर त्याला अपमानित केलं, परंतु दाविदाने आपल्या भावाला जशाच तसं उत्तर दिलं नाही, आपल्या भावाचा अपमान केला नाही. तो शांत राहिला आणि निमूटपणे गप्प राहिला. त्याचं उद्देश वेगळा होता. देवाने मला इथं बिना उद्देशाचं पाठवलं नाही. आज पण तुम्ही या पृथ्वी तलावर आहात, एक देवाचा उद्देश आहे की परमेश्वर तुम्हाला एक योद्धा म्हणून पाहत आहे. त्या काळामध्ये दाविदाकडे तलवार आणि ढाल होती युद्ध करायला, तुमच्याकडं पवित्र आत्म्याचं अलौकिक सामर्थ्य आहे प्रार्थनेचं युद्ध करायला. हालेलुया. तुम्ही साधारण लोक नाहीये, तुम्ही प्रार्थनेचे योद्धा आहात. आणि बायबल सांगतं प्रार्थनेचे योद्धा इतिहास घडवतात. दाविदाने कदाचित तिथं बलिष्ठ लोकांवरती विजय मिळवला, तुम्ही अनेक दुष्ट शक्तीवर विजय मिळवताल जर तुम्ही धीराने सोचताल, प्रार्थना जीवन जगताल, अनेक गोष्टीमध्ये देवाच्या तुम्ही सहभागी असताल. निश्चित तो देव तुम्हाला कृपेतून कृपेत आणि महिमेतून महिमेत घेऊन जाईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि हे सगळं पुढे चालू, दाविदाची खूप स्तुती व्हायला लागली. लोक पाहायला लागले की आज जिथं जाईल तिथं देव त्याला आशीर्वादित करतोय, विजयी करतोय. आणि दाविदाला प्रत्येक वेळेला त्याचा रोल बदलावा लागत होता. फक्त एवढंच आहे की तो पुन्हा रानाकडे नाही गेला. त्याला कधी कधी सेनापतीचं पद मिळालं, तो युद्ध करायला जायचा, पण त्याला कधी कधी पुन्हा हातामध्ये गिटार घेऊन त्याला उपासनेसाठी बोलवण्यात येत होतं. आणि तुम्हाला माहित आहे की ज्या दिवशी दाविदाचा अभिषेक झाला, पवित्र आत्मा दाविदावर आला, त्याच दिवशी दुष्टात्मा शाऊलावर आला आणि त्याला त्रास व्हायचा. आणि ज्या ज्या वेळेला दावीद विना वाजवायचा त्या त्यावेळेला दुष्टात्मा निघून जायचा आणि शाऊलाला चैन पडायचा. पण मी थोडंसं पुढे येतो, काय करतो मी पाहतो की दुष्ट शक्ती जात नाही. मग ती दुष्ट शक्ती कदाचित आजाराच्या माध्यमातूनही तुमच्यात राज्य करत असेल किंवा त्रास देत असेल. काही लोक म्हणतात इतकी प्रार्थना करती, इतकं प्रार्थना करतो, मग त्रास काय? दावीद या ठिकाणामध्ये पहिल्यांदा जो राजवाड्यात गेला, विना वाजवतो, त्यावेळेस शाऊलाला सुटका मिळते. पण इथं थोडंसं वेगळं पाहायला मिळतं. 1 शमूएल 18 अध्याय आणि वचन 10 पासून पुढे. दुसऱ्या दिवशी शाऊलाच्या ठायी देवाकडील दुरात्मा
जोराने संचारला व तो आपल्या मंदिरात बडबडू लागला. आपल्या मंदिरात म्हणजे आपल्या दरबारामध्ये बडबडू लागला. दावीद आपल्या दिनकर्याप्रमाणे नित्यक्रमाप्रमाणे विणा वाजवीत होता. त्या ठिकाणी दुष्टात्मा शौलाला त्रास देतोय आणि दुसऱ्या बाजूला दाविदाला माहितीये की मला आता विणा वाजवायची, कारण ह्याला दुष्ट शक्ती त्रास देत आहे. मला सांगून एक संदेश आहे तुमच्यासाठी. ज्या तुमच्या घरातून एखादा व्यक्ती निरर्थक बडबड करतोय, तुमच्यावर विशेष करून रागावतोय, तुमच्या कामात पण असेल, जर तुम्ही उघडपणे आराधना करू शकत नाही ना, तर मनातल्या मनात आराधना करायला सुरुवात करा. बघा त्याचे परिणाम काय होतात. तुमचा बॉस कदाचित तुमच्यावर विनाकारण ओरडत असेल, नवरा कदाचित ओरडत असेल, किंवा अशी काही परिस्थिती असेल की तुम्हाला जाणवते की बाबा इथं काहीतरी दुष्ट शक्ती काम करत आहे, तुम्ही उघडपणे करू शकत नाही, पण मनातल्या मनामध्ये जय देने वाले प्रभू येशू को कोटी कोटी हे चालू करा आणि बघा त्याचे परिणाम काय होतात. हालेलुया. कोणीतरी तुमच्यावरती उगाच चिडते तर तुम्ही चिडू नका, तुम्ही मनामध्ये आराधना सुरू करा. त्याचे परिणाम काय होतात पहा. पण इथं थोडंसं दाविदाच्या जीवनातून थोड्या वेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. चला पुढं काय सांगतं वचन. आणि शौलाच्या हाती भाला होता. त्याच्या हातामध्ये भाला होता शौलाच्या. शौलाने त्याला मारावयास त्याला भाला उगारला. तो म्हणाला की भाला मारून दाविदाला भिंतीशी खिळावे. एक चित्र समोर आणतो मी. दावीद बसून विणा वाजवतोय, शौल समोर भाला घेऊन, तो त्या ठिकाणामध्ये भाला घेऊन त्याचा प्लान काय माहितीये का, असा भाला मारेल ना मी की याचा बॉडी सहित हा भिंतीला लटकून जाईल. समजतंय, हा प्लान आहे. पण त्यांनी भाला मारला, दाविदाने फक्त असा हलकासा हुकवला. 2 वेळा मारलाय. किती वेळा. आम्ही एकदा मारला असता, दुसऱ्या याला आम्ही घरी गेलो असतो. पण तरी सुद्धा त्याला माहित होतं दाविदाला की याला दुष्ट शक्ती त्रास देत आहे, मला इथून पळायचं नाहीये. तरी तो त्याला सुटका कशी मिळेल. 2दा त्याने मारला म्हणजे दुष्टात्मा गेला का. पहिल्या वेळेस तो गेला, त्यावेळेस त्याला समाधान मिळालं, सुटका मिळाली. पण या ठिकाणामध्ये 2 वेळा प्रयत्न करू नये, त्या ठिकाणामध्ये काम झालं नाही आणि पुढं एका बाजूला झाला आणि वाचला. परमेश्वर दाविदाच्या बरोबर होता व त्याने शौलास सोडिले होते. यास्तव दाविदाचा शौलास धाक असे. थांबूया आपण या ठिकाणामध्ये. बायबल या ठिकाणी सांगते त्या देशाचा राजा त्याला धाक वाटत होता. कुणाचा. एक साधारण तरुण मुलगा, एक मेंढपाळ, बेथलेहमकर इशाईचा मुलगा, ज्याला 7 भाऊ होते. त्यातले काही भाऊ त्याच्या युद्धाच्या सेनेमध्ये समाविष्ट होते. परंतु याच तरुणाला देवाने विजय दिला आणि इस्रायलाच्या सेनेला आणि इस्रायल राष्ट्राला उंच केलं. परंतु दुष्ट शक्ती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक झाली की दाविदाचा नाश करण्याचा प्रयत्न करत आहे. मला सांगू द्या, तुमच्यावरती जे हल्ले होत आहेत ना, त्याला तुम्ही नकारात्मक दृष्टीने घेऊ नका, त्याला सकारात्मक दृष्टीने घ्या. जर तुम्ही देवाच्या मार्गात आहात, तुम्ही धीराने सोचताय, तरी तुमच्यावरती तो भाला मारण्याचा प्रयत्न करतोय, याला तुम्ही सकारात्मक दृष्टीने घ्या, कारण देव तुमच्या जीवनात अद्भुत गोष्टी करणार आहे. तुम्हाला आणखी वरच्या लेवलला घेऊन जाणार आहे. फक्त काय करा, तुम्ही धीराने सोसा, सहन करा, फक्त बाजूला होण्याचा प्रयत्न करा. मला सांगा, इतक्या मोठ्या महाकाय राक्षसाला जर दावीद एका साधारण दगडाने मारू शकतो, तर तो शौलाला मारू शकला नसता का. जो शौल त्याला त्या गोल्याताला पाहून घाबरून तो राजमहलामध्ये होता, तो शौल याला मारण्याचा प्रयत्न करत होता. त्या दाविदाने त्या गोल्याताला संपवलं होतं, तो त्या शौलाला मारू शकत नव्हता का. कधी कधी आमच्या मनामध्ये विचार येतात, परंतु काही गोष्टी थोडंसं इग्नोर करायला शिका. काही गोष्टींसाठी मतलबी भैरे व्हा, काही गोष्टी कानामागे टाका. जसं मी या गोष्टींना इग्नोर करतो, देवाकडे आपलं लक्ष लावतो. देवाची इच्छा ही आहे, या परिस्थितीमध्ये तू माझ्याकडे पहा. त्याच्याकडे पाहणं म्हणजेच जो धीराने त्याची वाट पाहतो. आज परिस्थिती कदाचित तुमच्या विरुद्ध असेल, जसं दाविदाच्या विरुद्ध होती. ज्या राजासाठी तो युद्धाला गेला होता, ज्या राजासाठी त्याने अनेक युद्ध जिंकले होते, ज्या राजाला त्यांनी एक टॉप लेवलला नेऊन बसवलं होतं, तोच राजा
दुरात्म्याच्या द्वारे त्याचा नाश करून पाहत होता, परंतु दावीद त्या ठिकाणामध्ये थांबून राहिला. पहिल्यांदा मारलं तरी तो थांबून राहिला, दुसऱ्यांदा मारलं थांबून राहिला. पुढील भाग आपण आणखी पुढे जाऊया की दाविदाने कसं सहन केलं, कसं तो धीराने त्यांनी त्या गोष्टी सहन केल्या आणि कसं पुढे जाऊन तो राज्य करायला लागला. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड.